पाटील सर या सन्मान आमचे रवींद्रजी मराठे सरांचा या ठिकाणी आपण सन्मान करू। रामचंद्र कोंडिलकर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि कृष्णाजी मराठे याही मान्यवरांचा सन्मान आपण करणार आहोत या स्पर्धेच्या वतीनं। मॅचला सुरुवात होते, पंचांचा ग्रीन सिग्नल। भूमी 11 मांडा वर्सेस आरिव 11 भावाळे बी। हो, स्विच हिट करण्याचा प्रयत्न, पहिला बॉल, चांगली गोलंदाजी आपण पाहतोय संघाचा सरसेनापती अर्थातच जगन्नाना पाटील पहिलं षटक हाताळत असताना पहिला चेंडू डॉट आलाय। महिला वर्ग यांचा विशेष आभार। पोद्दार एव्हरग्रीन सापेगाव हो या ठिकाणी गॅप शोधली आहे, बॅक एंड एरिया स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल। पहिला या इनिंगचा दर्जेदार आमदार चौकार। साहेबांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी होणार आहे। भरपूर सारे पाहुणे रामचंद्र कोंडिलकर यांचा सन्मान होतोय। या आपण कृष्णाजी मराठे यांचा सन्मान आपण करू। सन्माननीय राकेशजी या ठिकाणी उपस्थित उद्योजक, त्यांचाही सन्मान आपण करणार आहोत। आणि थेट जाऊया मॅचच्या दिशेने। या ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये खेळाचं पहिलं सत्र कसं असेल। विनोदजी पाटील यांचा सुमधुर आवाज। धन्यवाद। थँक्यू व्हेरी मच मॅरी। समोर खेळतायत मिड ऑनला डॉट बॉल। सूरज केने स्ट्राईकला, ज्याच्या नावाने खऱ्या अर्थाने या संघाची ओळख आहे तो सूरज। मैदानावरती आपण बघता स्ट्रायकिंग एंडला धावसंख्या धावबल कधी 4। मैदानावरती भूमी 11 मांडा वर्सेस भावाले बी या दोन संघामध्ये जबरदस्त फाईट आपण बघतायत। अच्छा, रात्रीतील सामना क्रमांक या ठिकाणी आपण बघतोय। या सन्मान आदरणीय सुनीलजी खरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। विलासजी खरे यांचं या ठिकाणी आगमन झालंय, उद्योजक, त्यांचा आपण विशेष सन्मान करू। मी हरीश धुळे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते बळीरामजी धुळे आपण सुद्धा या, आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान या ठिकाणी करणार आहोत। षटक क्रमांक पहिलं चालू आणि पहिल्या षटकाचा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल। पंच काहीतरी दर्शवतात। तर सलग आपण बघितलं तर 4 चेंडू आतापर्यंत झालेत आणि या 4 चेंडूमध्ये एक चौकार, 3 डॉट स्क्रीनवरती बघू शकाल। मान्यवरांचा सन्मान होतोय। दरम्यान श्रीधरदादा धुळे यांचं आगमन झालेलं आहे। मला आठवतं की पहिल्यांदा जोविलीमध्ये मॅन ऑफ द सिरीजची जी कार कोणी दिली असेल तर आमचे श्रीधरदादा धुळे हे नाव नेहमीच आमच्या हृदयामध्ये राहील। हृदयदादा केणे ज्यांनी अंगठी, सोन्याची अंगठी दिली होती, अशा अनेक आठवणी आहेत। ही सगळी धुळे कंपनी बघितल्यानंतर या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर येत असतात। तर 4 धावा आहेत, 4 चेंडू। एका बाजूला सूरज केणे संघाची ओळख, दुसऱ्या बाजूला संघाची ओळख म्हणजे जगन शेठ आपण बघतायत। ओ हो हो, व्हॉट अ शॉट! जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर, चेंडू सीमारेषे बाहेर, छूम अंतर। किती वाजणार, शेवटी त्यालाही मर्यादा आहे, शेवटी त्याच्याही गुणवत्तेला ते आव्हान आहे। आणि बघा संघ खेळतोय भावाळे बी आरिव 11 या नावाने महेश धुळे यांच्या सुपुत्राचे नाव आहे आणि त्या संघाचे पुरस्कार देखील मॅडी आहेत। आणखीन एक स्क्वेअर लेगला, हा देखील सीमा पार। एकूण धावा मिळतील 6। धाव संख्या धावफलकावरती पहिल्या षटकाच्या अंती 16 धावा। सन्मान आपण पाहतो उद्योजक सन्माननीय स्वप्नीलजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा विशेष सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत। बळीराम शेठ धुळे यांना विनंती राहील की आपण यापुढे आपल्या शुभ हस्ते आपण स्वप्नीलजी पाटील यांच्या ठिकाणी आपण सन्मान करत आहोत। त्यांचे मनपूर्वक स्वागत। त्यांना विनंती राहील की आपण या मंचावरती हर्षलजी पाटील साहेब यांचे मनपूर्वक स्वागत। सगळ्याच मान्यवरांना विनंती राहील की आपण सन्मानपूर्वक आमच्या व्यासपीठाची शोभा आपण वाढवायची आहे। आमदार चषक ही स्पर्धा आणि खऱ्या अर्थाने
किसनरावजी कथोरे साहेब यांच्या नावाला उजाळा देण्यासाठी आपण पाहतोय सातत्याने खऱ्या अर्थाने त्यांचं कार्य अफाट आहे. आम्ही जेव्हा जेव्हा आमदार साहेबांचं आगमन होतं ना तेव्हा तेव्हा आम्ही आवर्जून उल्लेख करतोय की कृतिशील विचारांचा गतिशील नेता कसा असावा तर तो आपल्या लाडक्या आप्पांसारखा असावा आणि आपले सर्वांचे लाडके हक्काचे आमदार आदरणीय किसनरावजी कथोरे साहेब यांच्याच नावानं आज या ठिकाणी या स्पर्धेचं आपल्याला आयोजन पाहायला मिळतं. आमदार चषक 2025 हे रुबाबदार पर्व आहे. खऱ्या अर्थाने सच्चे आणि प्रामाणिक शिलेदार या ठिकाणी हरीशजी धुळे साहेब यांच्या वतीनं ही स्पर्धा त्यांनी पाहिलेलं हे उडाडोळ्यांनी स्वप्न होतं आणि सत्यात आणण्याचं काम या ठिकाणी आपण पाहतोय करण्यात आलेल्या या स्पर्धेच्या वतीनं. पाचच्या दिशेने आपण जाऊ. षटक क्रमांक पहिले संपन्न झाले. 16 धावा धावफलकामध्ये एक चांगली सुरुवात फ्लाइंग स्टार्ट देत असताना टीम RE11 पावाळे बी संघ. तर बॉलिंग मार्कवर चिंटू तयार. स्ट्रायकिंगला योगेश. ओहो हेलिकॉप्टर उडवलाय जमिनी समांतर गेलाय. लॉंग ऑफच्या दिशेने योगेशला स्ट्राईक मिळाली आणि मिळाला चौकार. चिंटूचं स्वागत चौकारण्यात झाले. धावसंख्या धावफलकावरती 20. ओहो फुल टॉस कव्हरच्या दिशेने पाठवलाय. हा देखील जाईल सीमा पार. नो बॉल कॉल. 1+4 मिळतील एकूण धावा 5. आमचे विष्णू सर फक्त हळूहळू नाचते. जरा नाचा पूर्ण. बघा या जोविलीमध्ये पहिल्यांदा शंकर गुलाब धोत्रे उर्फ गोट्या अंपायरला कुणी आणलं तर जोविलीकरांनी आणलं. बघा बॉल जर गेला असेल तर प्लीज घेऊन या. प्रेक्षकांना विनंती आहे की बॉल द्या. बघा भरपूर चेंडू आमच्या हरवतात. नक्कीच मंगेश धुळे यांची ती संकल्पना होती. दशरथ पाटीलला पहिल्यांदा कुणी आणलं तर नक्कीच जोविलीच्या मैदानावरती मंगेश दादा धुळे आणि गोट्या अंपायर. आणि या स्पर्धेला देखील ज्यांच्या वतीने दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक देण्यात आलं असे आदरणीय मंगेश दादा धुळे गोल्डन मॅन यांचे मनापासून आपण या ठिकाणी आभार व्यक्त करूया. 25 धावा झाल्यात. ओहो आणखीन एक तडाखा. हा देखील जाईल सीमा पार. जाताना देऊन जाईल 6 धावा योगेश आणि RE11 भावळे बीला. क्या बात आहे विष्णू सर. धावसंख्या धावफलकावरती वाऱ्याच्या वेगाने आपण बघताय 31 धावा. दोन्ही फलंदाजांना रोखणं कठीण झालं. मैदानावरती भूमी 11 मांडा संघ टिटवाळा विभागातील एक दादा संघ या संघासमोर. इथून मात्र अटॅकिंग अप्रोच. ओहो कट केलाय. नेत्रदीपक पुस्तकी कॉपी बुक स्टाईल मध्ये खेळलेला हा सुसंस्कृत फटका. 4 धावा. धावसंख्या आणि गोट्या अंपायर खरं तर भरपूर चर्चेत राहिले पण नंतर गोट्याला बंद केला. गोट्याची भूक वाढली. गोट्या 15-15 हजार मागायला लागला आणि 15,000 मध्ये आमचे सगळे अंपायर. ओहो पॉइंटच्या दिशेने कट केलाय. स्क्वेअर कटचा एक जबरदस्त आविष्कार. धावा मिळतील 4. एकोणचाळीसावा. सूरज आधी पहिल्या ओव्हरमध्ये स्ट्राईकला होता आणि त्यानंतर योगेश बालेकर. काय जबरदस्त बॅटिंग. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आणि दोघांमध्ये एक जबरदस्त पार्टनरशिप मैदानावरती. ही पार्टनरशिप मोठ्या धावसंख्येच्या दिशेने घेऊन जाताना आपण बघतायत. हो आणखीन एक चांगला फटका पण थेट फिल्डरच्या हातात. आणि काय घडलंय. सारे काही अलबेल सुरू होतं. सारे काही मनासारखं घडत होतं. मग हा वेडेपणा का प्रश्न विचारला जाईल भावळेपीच्या समर्थकांकडनं. पहिल्या विकेटचं पतन धावचीच्या रूपाने. अकरा 12 13 14 15
एप्रिल रोजी जे हनुमान क्रीडा मंडळ जोविली गाव आयोजित जोविलीकर चषक 2025 भव्य दिव्य नाईट क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे आणि नक्कीच प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी. तर त्वरा करा. विशेष सहकार्य ग्रामस्थ मंडळ जोवेली दहिवली, ठिकाण दहिवलीचं सुंदर मैदान. पुढच्या महिन्यामध्ये 11 तारखेपासून ही स्पर्धा सुरू होणार आहे. हो वेदांत आल्यात न्यू बॅटर पण स्ट्राईकला योगेश आणि बघा योगेशला रोखणं फार कठीण झालंय. विकेट जरूर गेले सूरजची पण योगेश मात्र आपली आक्रमकता सोडायला तयार नाही. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 43. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 16 आणि या ओव्हरमध्ये तब्बल आपण बघितलं तर धावा आलेल्या 27. म्हणजे धावांची गती आपण जर बघितली 21.50 प्रति ओव्हर मागे आणि ही धावगती आता मात्र बावळे बी संघाला एक मोठ्या दिशेने घेऊन जाताना दिसते. प्रश्न पडलाय मांडा संघाला कसं रोखायचं या फलंदाजांना. विकेट सूरजची जरूर सापडलेली आहे पण योगेशला रोखणं देखील तितकंच गरजेचं आहे. 2 ओव्हरमध्ये 43 धावा आलेल्या आहेत. टॉस जिंकून मांडा संघाने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय त्यांचा कुठेतरी या 2 ओव्हरमध्ये चुकीचा दिसतोय. पॉवर प्ले म्हटलं की हाणामारी तर षटक असतं आणि पॉवर प्लेमध्ये त्याचा पुरेपूर फायदा घेताना आपण बघतोय. मैदानावरती 43 धावा 2 ओव्हरमध्ये आलेल्या आहेत आणि पॉवर प्ले अग्निपरीक्षा नेहमी गोलंदाजी असते कारण या परिस्थितीमध्ये फिल्डिंगमध्ये भरपूर रिस्ट्रिक्शन असतात, भरपूर बंधनं असतात. त्याचाच फायदा घेतला योगेशने. योगेश एक तंत्रशुद्ध फलंदाज आहे. त्याचं तंत्र आपण बघितलं, त्याचं टायमिंग आपण बघितलं, त्याचा आत्मविश्वास आपण बघितला आणि डावखुरे फलंदाज नेहमीच क्रिकेटच्या विश्वामध्ये आक्रमक मानले जातात आणि त्यांची फलंदाजी पाहणं हे नेहमी एक पर्वणी ठरतं. फहीमला आणले 3ऱ्या ओव्हरमध्ये. यावेळेस मात्र फहीमची गती आपण बघितली पण दिशेपासून भरकटल्या त्यामुळे अंपायर सांगतात वाईड बॉल आहे. आज पंचांच्या भूमिकेत 3 नामांकित पंच आपण विष्णू सरांना बघतोय. कुणाल पेंडकर भरपूर वर्ष बदलापूर गावासाठी प्रचंड क्रिकेट खेळलेलं आहे. ओपनचं क्रिकेट एक गाजवले. दुसऱ्या बाजूला दत्ताकडे उर्फ DK मॅन फ्रॉम इनगाव हे देखील अत्यंत टॅलेंट क्रिकेटर आणि त्यांचाही संघ टॉप 5 मध्ये दाखल झाला आहे. म्हणजे बघा दोनों उंगलियां घी में DK की. एक तर अंपायरिंग करताय त्याचंही पेमेंट आज मिळेल. त्याचबरोबर टॉप 5 मध्ये संघ पोहोचलाय. तिथेही काहीतरी रक्कम लागू होईल. पुढच्या प्रवासावरती त्या रकमेमध्ये वाढ येऊ शकते. बॉलिंग मार्कवर फहीमला आणले. 44 धावा झालेत. या दरम्यान सन्माननीय अभयजी भोईर आणि गणेश इरमाळी जोविली सीचे कॅप्टन आहेत. कदाचित स्पष्ट नाराजी त्यांच्या चेहऱ्यावरती दिसते कारण सामना त्यांनी गमावल्यानंतर भरपूर कमेंट्ससुद्धा या संघावरती देण्यात आल्या की थोडंसं सरावापासून संघ दूर होता तरीसुद्धा एक मोठ्या स्पर्धेमध्ये त्यांनी सहभाग नोंदवला. हरकत नाही आहे परंतु पुढील वाटचालीसाठी हरेश दादा धुळे यांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा सुद्धा देण्यात आलेल्या आहेत. चांगला खेळ करा जिजाजी माळी सुद्धा सांगतात कारण ते माजी क्रिकेटपटू आहेत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या दरम्यान स्पर्धेला भेट देण्यासाठी ज्यांच्या वतीनं या स्पर्धेला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक देण्यात आले कुळगा बदलापूर नगर परिषदेचे माजी बांधकाम सभापती आदरणीय मंगेश शेठ धुळे साहेबांच्या ठिकाणी आगमन होते. हिंदू हृदय सम्राट चषकाचे लाडके आणि दमदार आयोजक मंगेश दादा धुळे यांना विनंती राहील की आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती स्थानबद्ध व्हायचे. स्वागत आहे आपल्या स्पर्धेच्या वतीनं. तसेच आमचे जुने जोवेली टीमचे माजी क्रिकेटपटू समीर बात्रे यांच्या ठिकाणी आगमन झालेले ज्यांचा फिरकीचं आक्रमण नेहमीच आम्ही पाहिलेलं आहे. आणि आता सध्या या ठिकाणी आपण पाहतो भगवान शेठ कराळे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचा विशेष सन्मान आपण करणार आहोत. सत्यमजी सिंग यांना सुद्धा विनंती की आपण सुद्धा मंचावरती यायचं. आपलाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्या दरम्यान 2 विकेट गमावले. 44 धावसंख्या. मंचावरती आदरणीय मंगेश दादा धुळे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. जोवेली की आन बान शान आदरणीय मंगेश दादा धुळे. खऱ्या अर्थाने जोवेलीचं क्रिकेट आणि बदलापूरचं क्रिकेट ज्यांनी मोठं केलं ते म्हणजे मंगेश दादा धुळे. जोवेलीमधली पहिली स्पर्धा आपण बघितली. बदलापूर शहरातली पहिली स्पर्धा आपण बघितली ती म्हणजे जोवेली गावामध्ये जिथून आता एक मोठा हायवे त्या ठिकाणी जाणार आहे. पण त्याच मैदानावरती आम्हाला आठवतं की पहिल्यांदा मोठी स्पर्धा आयोजित केली. तुडुंब गर्दी त्या मैदानावरती आम्ही बघितली. 2 वर्ष ती स्पर्धा तिथे झाली. त्यानंतर मैदानाचा प्रश्न निर्माण झाला. त्यानंतर बाळाशेठ कांबरे यांनी पुढाकार घेतला. मंगेश दादा धुळे यांनी पुढाकार घेतला आणि हे मैदान तेव्हा तयार झालं 2015 मध्ये. मला वाटतं 15 की 16 मध्ये हे मैदान तयार झालं.
ओहो पूल केलाय, पूल सक्सेसफुल, वंडरफुल, डिलाइटफुल, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर गोल आणि रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे बीमरसाठी. बॅट्समनचा रिव्ह्यू आहे, नक्कीच थर्ड अंपायर त्या ठिकाणी चेक करतील आमचे अंपायर. बघूया आपण, चेक करूया कमरेच्या वर आहे की खाली आहे. आणि त्याच नंतर आपण बघितलं 2018 मध्ये याच मैदानावरती बदलापूरमध्ये पहिल्यांदा जर कोणी नाईट स्पर्धा आयोजित केली असेल तर आदरणीय श्रीधरदादा धुळे, चेतनदादा धुळे यांच्या संकल्पनेत आपण ही स्पर्धा नाईटची ते बघितली. तर सुरुवात जो कोणी करतो खऱ्या अर्थाने ती नेहमी लक्षात राहते. आणि इथे आपण बघतायत तर चेक करा आपण, मॅडी त्या ठिकाणी चेक करतील आमचे अंपायर. अंपायर आमचे अंपायर कोण आहे? डीके कुणाल कुणाल भोई त्या ठिकाणी आहेत, ते चेक करतील. आपण बघूया, कारण कमिटी मेंबर तो डिसिजन नाही घेऊ शकत. शेवटी आपण त्यासाठी अंपायर ठेवलेले आहेत. कुठलाही डिसिजन कुठल्याही प्रकारे कॉन्ट्रोवर्सी निर्माण करू शकतो. कमरेच्या वर असेल तर नो आहे. बॅट्समनने तो रिव्ह्यू घेतलेला आहे, पंचांच्या निर्णयाविरुद्ध चॅलेंज केलं आहे. इट्स अ फेअर बॉल. कमरेच्या खाली उतरत होता त्यामुळे हा फेअर बॉल आहे. धावसंख्या धावफलकावरती या षटकाराने जाऊन पोहोचले. आपण बघतोय एकूण धावा झालेले आहेत अशा प्रकारे 51 धावा, 50 धावा कंप्लीट. RE11 बावळे बी संघ पुन्हा एकदा राऊंड द विकेट हलक्या हाताने प्लेस करतात. बॅटची एज लागून चेंडू गेल्या फायनलच्या दिशेने. पहिली धाव वेगाने घेतली आहे, दुसऱ्या धावीचा प्रयत्न होतोय सफल आणि या दोन धावीच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 53 धावा आपण बघतोय. षटक क्रमांक या ठिकाणी तिसरं संपन्न होतोय. पहिल्या ओव्हरमध्ये आपण धावा बघितल्या तर 16, दुसऱ्या ओव्हरमध्ये 27 बघितल्या. या ओव्हरमध्ये तब्बल आपण 8-9 धावा बघितलेल्या आहेत. आणि अशा प्रकारे ही षटक सगळ्यात इकॉनॉमिकल पहिल्या दोन षटकांच्या कंपॅरिझनमध्ये आपण बघतायत. प्रेक्षकांची गर्दी भरपूर संख्येने बघायला मिळते. ही गर्दी वाढत जाईल आणि नंतर बघा जेव्हा टेंबिवली, वडवली बी हे जेव्हा दुसऱ्या फेरीमध्ये एकमेकांच्या समोर येतील तेव्हा यूट्यूबवरती तर गर्दी होईलच, पण मैदानावरती देखील गर्दी होईल. आजच्या मॅचेस जबरदस्त असणार आहे. आज किती वाजतील काय त्याचा अंदाज नाही, पण आज धमाल होणार आहे. आजची रात्र, आजची सकाळ क्रिकेटमध्ये आपण करणार आहोत. आमदार चषक याची सुरुवात आजपासून आपण 3 दिवसापूर्वी केली आणि काय जबरदस्त मॅचेस मागच्या 3 रात्रीमध्ये आपण बघितल्या. आज अंतिम रात्र आहे आणि अंतिम रात्रीमध्ये खरं अंतिम रात्र ही जल्लोषाची रात्र असणार आहे. आजची रात्र निकालाची असणार आहे. आज अनेक प्रश्न जे आपल्याला पहिल्या दिवसापासून पडले होते त्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. मनपूर्वक स्वागत आहे, कारण या ठिकाणी ज्यांच्या वतीनं गेली 3 रात्र या ठिकाणी जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे सर्व व्यवस्थापन समितीला. आणि काल भरपूर संघांसाठी सुद्धा, खेळाडूंसाठी सुद्धा जेवणाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली. या ठिकाणी आयबा ग्रुप अर्थातच सदानंद धुळे असतील, समीरजी मात्रे, जिजाजी माळी, चंदू धुळे, परेश धुमाळ, सूर्यकांत धुळे, सगळ्यांचं मनपूर्वक आपण स्वागत करू. आणि थेट जाऊया 5च्या दिशेने एक चांगला विद्यमान सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. एका बाजूला टिटवाळा विभागातील एक दादा संघ आहे भूमी 11 मांडा, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो भिवंडी विभागातील एक दिग्गज संघ भावाळे बी. या दोन टीम मध्ये चालू असलेली ही विद्यमान लढत. 54 धावा धावफलकावरती आहेत. चांगली स्थिती सध्या तरी टीम RE11 भावाळे बी संघाची पाहायला मिळते. 54 धावा धावफलकावरती आहेत आणि या 54 धावा कुठेतरी चेहऱ्यावरती आनंद आणणारे आहेत, समर्थकांच्या मनामध्ये आनंद निर्माण करणारे आहेत. कारण चौथं षटक या ठिकाणी सुरू झालंय. अशोक डिंडा त्या ठिकाणी बॉलिंग मार्कवर 4 फ्रेश गोलंदाज वापरलेले आहेत, कारण की फहीमचं षटक इकॉनॉमिकल राहिले. कदाचित फहीमला अखेरच्या षटकामध्ये आणायचं असेल त्याच कारणासो इथे अशोकला आणले. ओ हो हो हो, कलात्मकतेचा सुंदर आविष्कार, चेंडू सीमा पार, A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. जणू काय घरातून सेडून आलाय की काय. 10 बॉल 40, 400चा स्ट्राईक रेट, त्यामध्ये या साधा वाट करा.
46 वर पोहोचलाय. 11 चेंडू 46 धावा. संघाची धावसंख्या धावफलकावरती गरुड झेप घेते, जाऊन पोहोचते. आपण बघतोय धावसंख्या धावफलकावरती 66 धावा. फक्त 4 धावांची गरज अर्धशतकासाठी. योगेश वालेकर काय जबरदस्त बॅटिंग करतोय. डाव्या हाताचा अत्यंत आक्रमक फलंदाज, ज्याने मैदानाच्या चौफेर फटकेबाजी केली. फक्त ऑन साइड नाही तर ऑफ साइडला खूप सुंदर कव्हर ड्राईव्ह, स्क्वेअर कट दाखवले, पूल दाखवले. ऑन साइडला हुकचा फटका सादर केलाय. 66 धावांमध्ये वैयक्तिक 46 धावसंख्या ही त्याची एकट्याची आपण बघतायत. अशोक पुन्हा एकदा रिवर्स खेळतायत. यावेळेस प्रॉपर टायमिंग नाही, पॉइंटला फिल्डर होते त्या ठिकाणी. चेंडू थांबवलाय. डॉट बॉल. बऱ्याच वेळानंतर एक डॉट चेंडू बघायला मिळतोय. अन्यथा सगळेचे सगळे चेंडू आपण व्यवस्थित मिडल होताना आपण बघितले, तिथे धावा येताना बघितलेले आहेत. बॉलिंग मार्कवर अशोक पुन्हा एकदा. या षटकातील आतापर्यंत आपण बघतोय 5 चेंडू झालेले आहेत, 1 चेंडू शेष आहे. बॉलिंग मार्कवर तयार अशोक. स्ट्रायकिंगला योगेश. 46 वरती नॉट आउट आहे. ओहो, वेगवान मागे गेला चेंडू. फाईन लेगला चांगलं क्षेत्ररक्षण. केवळ 1 धाव या दरम्यान मिळेल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आरिव भावळे बीची 67 आणि योगेश पोहोचलाय 47 वरती. बघूया अखेरच्या ओव्हरमध्ये किती धावा येत आहेत. अजूनही 1 षटक शिल्लक आहे. योगेशकडे ती संधी आहे. योगेशने इम्प्रेस केलंय. सलामीवीरांचं नेहमीच हे काम असतं की एक चांगली सुरुवात करून देणं, संघाला मोठी धावसंख्या उभी करून देणं, आणि इथे ते काम योगेशने व्यवस्थित केलेलं आहे. या दरम्यान आदरणीय चेतनदादा धुळे यांच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे, ज्यांचा उल्लेख आपण मागाशीच करत होतो की पहिली विद्युत प्रकाश जोतातील स्पर्धा बदलापूर शहरामध्ये जर कोणी आयोजित केली असेल तर श्रीदादा धुळे आणि चेतनदादा धुळे या 2 व्यक्तींच्या संकल्पनेतून रजनी क्रिकेट आपण पहिल्यांदा बघितलं. आणि ज्यांच्या वतीने उत्कृष्ट गोलंदाज फलंदाजासाठी 32 इंचाची ती LED तुम्ही बघतायत आणि आपण देणार आहोत. तर गोलंदाज आणि फलंदाजासाठी बक्षीस असणार आहे. तर प्रवीणजी धुळे यांचं देखील इकडे आगमन झालंय. तर मॅचच्या दिशेने स्ट्रायकिंग एंडला आपण बघतोय योगेश तयार. बॉलिंग मार्कवर फहीम. ओहो, स्वीप केलाय. बघूया कुठे गेला चेंडू आणि गेलाय सीमा रेषेच्या पार. आणि इथून मात्र ही 50 कंप्लीट. टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या योगेश भालेकरच्या इनिंगसाठी. योगेशने बॅट दाखवायची आहे, मानवंदना स्वीकारायची आहे. प्रेक्षक कदरदान असतील तर जरूर टाळ्या वाजवतील या इनिंगसाठी. स्क्रीनमध्ये बघू शकाल 14 चेंडू 53 धावांची एक मॅरेथॉन इनिंग योगेश वालेकरने साकारलेली आहे आणि संघाला मात्र चांगल्या स्थितीमध्ये आणून ठेवले आहे. या धावसंख्येमध्ये त्याचा सिंहाचा वाटा आपण बघतोय. व्हॉट अ इनिंग, ग्रेट इनिंग बाय योगेश वालेकर. 14 चेंडू 53 नॉट आउट. फहीम पुन्हा एकदा राऊंड द विकेट. ओहो, पूल. यावेळेस हा देखील जाईल सीमा पार. A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार. नम्र विनंती आहे की बघा, चेंडू जर तुम्हाला सापडला तर प्लीज आणून द्या, लगेच द्या प्लीज प्लीज, कारण मॅच थांबता कामा नाही. 79 धावा. ओहो, वेगवान, पण कधी कधी अति वेगही घातक ठरतो आणि तेच घडला. 22 रुपये मिळतील धावा 4.
ओघ आपल्याला पाहायला मिळतं. अत्यंत दर्जेदार सामना विनोदजी पाटील सर आपल्याला या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. दोन संघ बलाढ्य आहेत, एकाच ताकदीचे एकाच कॅलिबरचे. आणि आता चौकाराला दिलेल्या क्विक ग्रिपला आपण पाहतोय शेवट जणू काही गोड करण्याचा प्रयत्न. आणि आता यष्ट दाखवलेत. फलंदाज होईल बाद. धक्का आणखीन एक लागेल टीम भावाळी बस संघाला. फलंदाज बाद. नुकताच मंचावरती आगमन झाले कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी बांधकाम सभापती आदरणीय मंगेशजी धुळे साहेब आणि आदरणीय चेतनजी धुळे साहेब यांचे मनपूर्वक स्वागत. आणि सन्माननीय प्रवीणजी धुळे ज्यांच्या वतीनं आम्हाला या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅट्समनसाठी आकर्षक LED TV ज्यांच्या वतीनं देण्यात आले त्यांचा मनपूर्वक आणि विशेष आभार. मॅन ऑफ द सिरीजसाठी जी 2 व्हीलर बाईक तुम्ही पाहताय सन्माननीय किरणजी राऊत यांच्या वतीनं आपण पाहतोय सन्माननीय बालकृष्णदादा मुंडे, मयूरजी केणे, पिंटा शेठ गडगे आणि शेतकरी राजा निखिल शेठ चव्हाण यांच्या वतीनं या ठिकाणी आपण पाहतोय ही बाईक आम्हाला देण्यात आली. सर्व दानशूर दात्यांचा मनपूर्वक आणि विशेष आभार. म्हटलं जातं ना, देणाऱ्याने देत जावे आणि घेणाऱ्याने घेत जावे. एकदा देणाऱ्याचे हातच घ्यावे. न्यू बॅटर सुजित मैदानावरती आणि पहिला बॉल फेस करताना आपण बघताय संपर्क नाही झालाय. 8 डॉट बॉल येतोय. फहीमने कमबॅक जरूर केलं पण कमबॅक करताना फहीमला भरपूर उशीर लागला. तोपर्यंत इथून योगेश वालेकरने वादळ निर्माण केलं. विस्फोटक विध्वंस खेळी साकारली. संघाला 83 वरती आणून ठेवलेले. फहीम पुन्हा एकदा हो आणखीन एक चांगला चेंडू पण दिशेपासून भरकटलेले आहेत. अंपायर आम्हाला सांगतायत हा वाईट बॉल आहे आणि वाईटच्या आधाराने आणखीन एक धाव ॲड होईल. 84 धावा धावफलकावरती आपण बघतायत. या ओव्हरचा अखेरचा चेंडू या ठिकाणी असणार आहे. बघूया किती चेंडू आहे. शेवटचा बॉल तर बघूया किती धावा येत आहेत. स्ट्रायकिंग एंडला आपण बघतोय त्या ठिकाणी सुजितला. फहीम पुन्हा एकदा ओव्हर द विकेट ड्राईव्ह केला ऑन साईडला. डीप मध्ये प्रोटेक्शन दिले गेले. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय पण 2 धावा या दरम्यान नाही रोखू शकत. आणि बघूया तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि या ठिकाणी आपण बघतोय बॅट्समन पंचांनी थर्ड अंपायरला हा डिसिजन रेफर केलेला. बघूया थर्ड अंपायरने चेक करावा. ॲक्शन रिप्लेमध्ये 2 धावा तर कंप्लीट आहेत पण बघूया तिसरी धाव कंप्लीट आहे की नाही हे चेक केलं जाईल. आपल्याकडे यंत्रणा आहे, आपल्याकडे टेक्नॉलॉजी, आपण त्याचा वापर करणार आहोत. आमचे थर्ड अंपायर त्या ठिकाणी आपण येऊन चेक करायचं आहे रनआउट. तर अशा प्रकारे डाव पहिला संपलेला आहे. टार्गेट आपण या डिसिजन नंतर आपण फायनल सांगणार आहोत. जर थर्ड अंपायर आमचे थर्ड अंपायर या आपण या सन्मान आपण काही विशेष सन्मान या मंचावरती आपण घेणार आहोत ज्यांच्या वतीने आपण पाहतोय ज्या 5ही मान्यवरांच्या वतीने आम्हाला 2 व्हीलर बाईक या ठिकाणी देण्यात आली आहे. सन्मान्य पिंटा शेठ गडगे असतील, किरणजी राऊत असतील, त्यानंतर बालकृष्णदादा मुंडे असतील, निखिलजी चव्हाण, मयूरजी केणे आणि पिंटा शेठ गडगे यांचा विशेष सन्मान आपण करू. मी बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन सल्लागार वांगणीचे विद्यमान अध्यक्ष साहेबांना विनंती राहील की आपल्या शुभाचे आपण पिंटा शेठ गडगे यांना या ठिकाणी सन्मानित करायचं. विशेष सन्मान आपण पाहतोय कारण खऱ्या अर्थाने ग्रामीण क्रिकेट टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण पाहतो ग्रामीण संघाने एक चांगला प्लॅटफॉर्म कोणी दिला असेल तर ते आपले सन्माननीय श्रीदादा धुळे असतील. त्यांच्या वतीने आपण पाहतो जे मात्र विद्यमान अध्यक्ष मंगेशदादा धुळे असतील. बदलापूरचं ग्रामीण क्रिकेट कसं डेव्हलप होईल यामागे आपण पाहतोय जोबेली गाव जर्मन क्रीडा मंडळ या गावाचा पूर्णपणे आपण पाहतो सातत्याने पाठिंबा असतो. आणि खऱ्या अर्थाने जोबेली गाव म्हटलं तर क्रिकेटची पंढरी म्हणून या बदलापूर वांगणीमध्ये पाहिली जाते. आणि या ठिकाणी दादांच्या वतीने हा सन्मान या ठिकाणी होतोय. पिंटा शेठ गडगे यांचा सुस्वागतम 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 या सन्मान आदरणीय कासगाव ग्रुप ग्रामपंचायतचे माजी सरपंच आदरणीय किरण शेठ राऊत साहेबांच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक स्वागत. त्यांच्याच वतीनं नुकताच त्यांचीच चर्चा चालू होती की या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजसाठी 2 व्हीलर बाईक आम्हाला देण्यात आलेली आहे. असे आमचे 5ही मान्यवर यांचे मनपूर्वक स्वागत. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये सन्माननीय मंगेश शेठ धुळे यांच्या वतीनं रोख रक्कम रूप देण्यात आली आहे. त्यांचे आयोजकांच्या वतीनं आणि संपूर्ण व्यवस्थापन समितीच्या वतीनं विशेष आभार. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक माजी नगरसेवक कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे सन्माननीय राजेशजी शर्मा साहेब, रोहितजी शर्मा आणि सचिन शेठ शर्मा या 3ही मान्यवरांच्या वतीनं देण्यात आले. त्यांचेही मनपूर्वक आणि विशेष आभार. सगळ्यांचं विशेष सहकार्य आपण पाहतोय. मुख्य मंचावरून या माचा आनंद घेणारे आमचे सर्वच लाडके मान्यवर
सन्माननीय राजेंद्रदादा धुळे असतील, मंगेशजी धुळे, अंकुशजी भालेराव, मंगलदास मार्केटचे अध्यक्ष, माजी नगरसेवक चेतनजी धुळे असतील, त्यांचं मनपूर्वक स्वागत. विलासजी खरे असतील, यानंतर आमचे संदीपजी पिंगळे असतील, त्यानंतर भगवानजी कराळे, शिवदासजी केणे, या सगळ्याच मान्यवरांचं अगदी आपण पाहतो. संजयजी कराळे, प्रवीणजी धुळे, गणेशजी इरमाळी, अभयजी भुईर, सगळ्या मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत आपण करू. भलं मोठं टार्गेट आहे. म्हटलं जाताना क्रिकेटमध्ये कोणती धावसंख्या ही मात्र अगदी आपण पाहतोय छोटी आणि मोठी नसते. कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बडा नाही, हारा वही जो दिल से लढा नाही. मॅच तुम्हाला चांगली पाहायला मिळेल. एका बाजूला टीम आरिफ 11 भावाळी पी, तर दुसऱ्या बाजूला संघ खेळतोय भूमी 11 बांडा संघ. चांगली लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. अगदी आपण पाहतो आमदार चषक ही स्पर्धा ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण चालू आहे. ऑन स्क्रीन तुम्हाला आमचे सगळे लाडके मान्यवर पाहायला मिळतात. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. अगदी आपण पाहतो या विशेष आभार या स्पर्धेच्या वतीनं आमचे बंडूदादा धुळे, कारण सातत्याने जेवणाची 4 दिवस रात्रीमध्ये त्यांच्या वतीने या ठिकाणी खातरदारी करण्यात आली. त्यांचं मनपूर्वक स्वागत. सर्व महिला वर्गांचं या ठिकाणी पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत आपण करू. पोद्दार एव्हरग्रीन सापेगाव च्या सर्व आमच्या महिला आघाडी यांचे मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या वतीनं आमदार चषकामध्ये, आणि त्यांचा सुद्धा विशेष सन्मान आपण करणार आहोत. याच दरम्यान आमचे प्रदीपजी शेलार साहेबांच्या ठिकाणी आगमन झाले. त्यांचे मनपूर्वक स्वागत. पोद्दार एव्हरग्रीन सापेगावची समाजसेवक आहेत. मॅच दर्जेदार पाहायला मिळणार आहे. टार्गेट या मॅचमध्ये असणारे तब्बल 87 धावांचं, 87 रन्स टू बिन फ्रॉम 30 बॉल्स. 30 चेंडूमध्ये 87 धावांचं आव्हान, एक कडवं आव्हान आहे या मॅचमध्ये. चला, आरसीसी पेठ याही संघाला विनंती राहील आपण आल्याची रिपोर्टिंग करा, कारण यानंतर आपण विनर वर्सेस विनर हा सामना खेळवणार आहोत. टेंबवली वर्सेस चालू सामन्यातील वडवली बी संघ होणार आहे. चालू सामन्यातील विजेता संघ अगदी आपण पाहिलं तर पुढच्या लढतीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आम्हाला माहिती या ठिकाणी मिळते. या दरम्यान रोहितजी शर्मा हे सुद्धा मॅच आनंद घेतात. सचिनजी शर्मा असतील, मिथिल रत्न पारखी आणि या ठिकाणी तरुण डे यांचे मनपूर्वक आपण स्वागत करू. 87 धावांचं आव्हान आहे. चांगले मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. जबरदस्त सामना. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी ग्रामीणचा थरार तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु आज वेगवेगळ्या स्टेशनवरून आलेले आज वेगवेगळे संघ आपण पाहतोय. एक गाव 11 याप्रमाणे हे संघ खेळत आहेत. पहिलाच बॉल, मॅचला सुरुवात झाली आहे. दोन्ही संघांसाठी विश ऑल द बेस्ट. भरपूर साऱ्या शुभेच्छा आमच्या संपूर्ण मान्यवर मंडळीच्या वतीनं. पहिलाच बॉल आपण पाहतो, वेगवान चेंडू टाकण्यात आलाय. वेगाने प्रभावित करणारी गोलंदाजी आता षटक क्रमांक पहिल्यामध्ये आपण पाहतोय. गोलंदाज सूरज केणेच्या वतीनं. धावसंख्या धावफलकावरती तब्बल 86 बनवल्या. 87 धावांचं टार्गेट आहे. प्रथमेश ठाकूर सर आपण पाहतोय. अगोदर बॅटिंग मध्ये धमाल केली आहे, मग आता गोलंदाजीमध्ये कमाल करायची आहे, आणि तसा चेंडू सुद्धा पहिल्या षटकामध्ये टाकण्यात आलाय. काय म्हणाल या मॅच विषयी? मॅच चांगली होईल त्यामध्ये ते मात्र शंका नाही. बॅटिंग ऑर्डर मांडा टीमकडे देखील भरपूर डीप आहे. त्यामुळे जर सुरुवातीपासून विस्फोटक फलंदाजी झाली तर मात्र शेवटच्या षटकापर्यंत मॅचची स्थिती बदलू शकते. पण ज्या प्रकारची गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक पहिलं हाताळतोय तर सूरज केने भावाळे जबरदस्त चेंडू हाताळले. दोन्ही फटका चांगला स्मॅश केलाय. गॅप मध्ये खेळलाय. इनटू द गॅप, नो चान्स फॉर द फिल्डर. बॉलचा एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. दोन मोठे फटके आपण पाहतो. यापूर्वी चौकार, त्यानंतर षटकार, आणि यावेळेस फटका फसलाय. खर तर गरज नव्हती, पण इथे मात्र पंच घोषित करतायत नो बॉल.
इट्स नो बॉल कॉल फ्रॉम अंपायर. स्क्वेअर लेग अंपायरने कॉल केला की हा नो बॉल आहे. नो +1 या 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. ऑन साइडला खेचला जरूर, तिथे मात्र फटका फसला होता. डीप मिड विकेटला झेल तर कंप्लीट केला, बट नो बॉल कॉल केला. सो बॅटर बचावला. फ्री हिट बॉल. सुवर्ण संधी फलंदाजाकडे मोठा फटका खेळण्याची. ऑफसाइड रीजन मध्ये इनफिल्डचा डोक्यावरनं सडे तोड प्रत्युत्तर. ठोसाच ठोसा, जशाच तसं प्रत्युत्तर मिळेल सांगत असताना लगावलाय शानदार चौकार. पहिल्या डावात पहिल्या ओव्हरमध्ये 16 होता आणि त्याला प्रत्युत्तर देत असताना बॅटर अभय आणि अशोकने देखील 16 एकवटल्यात. ठोसा ठोसा ऑफसाइड रीजन मध्ये स्मॅश. स्क्वेअर ऑफ द विकेट. चॉप केला चेंडूला डीप पॉइंट सीमारेषेला क्लिअर करणार हा आणखीन एक दर्जेदार आणि नेत्रदीपक क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा तंत्रशुद्ध आणि मंत्रमुग्ध करणाऱ्या 4 धावांसाठी चौकार. षटक क्रमांक पहिलं पूर्ण आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 87 झपाटला कसा करायचा आम्हाला माहिती सांगत असताना ठोकल्यात 20 धावा. ची गती प्रचंड वाढलेली तुम्हाला पाहायला मिळाली. पहिल्याच ओव्हरमध्ये धावा संख्या मात्र मोठी आपल्याला पाहायला मिळाली. 20 धावा तब्बल धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. या षटकानंतर आपण आपल्या व्यासपीठावरती उपस्थित महिला भगिनींचा, आपल्या माता भगिनींचा शुभ सन्मान करणार. चला सराव थांबवा, मॅच सुरू करा लगेच. पहिल्या ओव्हरनंतर तब्बल 20 धावा भूमी 11 मांडा संघाच्या धावा फलकावरती तुम्हाला पाहायला मिळतात. अशोक आणि अभय नेहमी विस्फोटक फलंदाज राहिलेले आहेत. योगेश गोलंदाजी मार्क वरती. फटका इथे देखील तितका चांगला नव्हता, पण धावा मात्र चांगल्या मिळतील. कंट्रोल नव्हता स्ट्रोक, बॉडीवरती बॅलन्स नव्हतं आणि पूर्णपणे इथे मात्र 4 धावा मिळाल्या चौकारासाठी त्यांच्या बाहेर. आणि अक्षरशः इथे चप्पर फाटेपर्यंत भूमी 11 मांडा संघाला दिलं जात आहे गोलंदाजांकडून. 4 धावा इथे मिळतात. धावा संख्या 4 ने 24 या आकड्यावरती 24. ठोसा नेहमी म्हटलं जातं ईट का जवाब पत्थर से देने में माहिर है भूमी 11 मांडा टीम. यावेळेस ऑन साइडला गुडघा टेकून स्ट्रोक एक्झिक्यूट करायचा होता, संपर्क झाला नाहीये. व्हेरी गुड बॉलिंग. डॉट बॉलची समाप्ती. कमबॅक करण्यामागचं पहिलं पाऊल आपल्याला पाहायला मिळते. भाबाले ब साठी टाकत असताना गोलंदाज योगेशला तुम्ही पाहतायत. षटक क्रमांक दुसरे ज्या योगेशने खेळाच्या पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं तर 59 डाबांचा डोंगर एकट्यानं लढला आणि बनवला. तोच गोलंदाजी मार्कवर ज्या प्रकारे धाबा बनवल्या तर त्या डिफेन्स देखील करायच्या आहेत, पण फलंदाज मात्र आक्रमक पवित्र घेऊन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतात. पहिल्या ओव्हरमध्ये जगनानांच्या विरोधात तब्बल 16 धावा आपल्याला पाहायला मिळाला. चिंटू आला त्याच्या विरोधामध्ये तब्बल 27 धावा. फहीदनं 9 धावांचं षटक फहीमनं हाताळलं. अशोकाला गोलंदाजी मार्कवरती त्याने धावा खर्च केल्या 14 आणि फहीम पुन्हा लास्ट ओव्हरमध्ये आला आणि त्याने 14 धावा खर्च केल्या. थोडी महागडी गोलंदाजी आपल्याला पूर्वार्धामध्ये पाहायला मिळाली जरूर. ऑन साइडला ओ लाऊड अपील, पण पंच मात्र काय करतायत. येस, पंचांनी मात्र वाटतं सहमती दर्शवली आहे. फलंदाज देखील मैदान सोडेल. पहिल्या विकेटचं पतन होत असताना 25 या आकड्यावरती लागणारा धक्का पहिला अशोकच्या स्वरूपामध्ये भूमी 11 मांडाला.
उपस्थित आहेत सौभाग्यवती पूजाताई पाटोळे यांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. पूजाताई पाटोळे यांचा शुभ सन्मान. एक नारी सप्पे भारी असं नेहमी म्हटलं जातं आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर नारी शक्ती हीच खरी ताकद आणि आपल्या सर्व माता भगिनींचा शुभ सन्मान आपल्या अतिथी मंचावरती आपण करतोय. पूजाताई पाटोळे, त्यानंतर सुनीताताई सिंग, पिंकी ताई महापात्र, त्यानंतर मनीषाताई शिर्के, वैष्णवीताई, आपण या सर्वांचा शुभ सन्मान आपल्या अतिथी मंचावरती करूयात. सर्व माता भगिनींचा शुभ सन्मान आपल्या अतिथी मंचावरती तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. सध्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती तुम्ही पाहतात. त्यानंतर सुनीताताई सिंग यांना विनंती असेल आपण देखील यायचं आहे. आपला देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. सर्व व्यासपीठावरती आपण पाहतात. खऱ्या अर्थाने या सर्व माता भगिनींचा शुभ सन्मान केला जातो. चला, अंपायर सिग्नल विल बी लास्ट. वाईड बॉल +1 या धाबसंख्या 2 अंकित केल्या जातात. सध्या टोटल आम्हाला स्कोर आमचे कळवतात. टीमची टोटल स्कोर कार्डवरती भूमी 11 मांडा टीमची 27 धाबा. येस, व्यासपीठावरती तुम्ही पाहतात सर्व माता भगिनींचा शुभ सन्मान केला जातोय. त्यानंतर आपण पाहतोय पूजा मॅडम असतील, आमच्या सुनीता मॅडम असतील, पिंकी मॅडम असतील, मनीषा मॅडम असतील, वैष्णवी मॅडम असतील, या सर्वांचा शुभ सन्मान आपल्या अतिथी मंचावरती आपल्याला पाहायला मिळतोय. पण दरम्यान मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय? विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळेल. आता मात्र टॉप ऑर्डर पूर्णपणे निस्तानाभूत करण्याचा प्रयत्न भामाळे ब संघाचा यशस्वी ठरतोय. धक्का क्रमांक 2. खर तर माता भगिनींचा शुभ सन्मान आपल्या अतिथी मंचावरती आपण पाहिलात. मी नक्कीच कौतुक करेन आमच्या स्पर्धेचे जनक, मुख्य आयोजक, या स्पर्धेचे सर्व हरेश शेठ धुळे साहेब यांचं. कारण त्यांनी मात्र नारी शक्तीचा सन्मान आपल्या अतिथी मंचावरती जरूर केला. सर्व महिला भगिनींचा आम्ही या स्पर्धेच्या वतीने आभार व्यक्त करू की आपण सर्व नक्कीच क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी या क्रीडा मंचावरती उपस्थित राहिला. त्याबद्दल आपल्या सर्वांचा मनपूर्वक आभार. नक्कीच श्रीधर दादा धुळे यांना देखील तुम्ही पाहतात अतिथी मंचावरती विराजमान असं हे व्यक्तिमत्व. खरं तर शैक्षणिक क्षेत्र असू द्या, क्रीडा क्षेत्र असू द्या, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्र, कोणत्या क्षेत्रामध्ये खरं तर दादा कमी नाहीत. प्रत्येक क्षेत्रामध्ये आवर्जून ज्यांचा नाम उल्लेख आम्ही करतो आणि सर्व गोष्टींना प्राधान्य देणारं हे व्यक्तिमत्व तुम्ही पाहता. श्रीधर दादांचं नक्कीच आम्ही कौतुक करू आणि नक्कीच त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीने आम्ही स्वागत करतोय. एंड ऑफ द सेकंड ओव्हर 28 या ओव्हरमध्ये आल्या फक्त आणि फक्त धावा त्या 7. चला, आपण या ठिकाणी विशेष सन्मान या ठिकाणी करणार आहोत. रोहितजी शर्मा साहेबांचा ठिकाणी विशेष सन्मान केला जाईल, ज्यांच्या वतीनं आपल्याला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देण्यात आलंय. सन्माननीय कुलगा बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक राजेशजी शर्मा साहेब यांचे चिरंजीव रोहितजी शर्मा यांचा ठिकाणी विशेष सन्मान या ठिकाणी होत आहे या स्पर्धेच्या वतीनं. आमदार चषक 2025 मध्ये या स्पर्धेला भेट देण्यासाठी खऱ्या अर्थाने आपण पाहतोय सचिनजी शर्मा हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा विनंती राहील आपण सुद्धा या मंचावरती आपलाही सन्मान या ठिकाणी करणार आहोत. अनेक मान्यवर या ठिकाणी माझा आनंद घेत आहेत. व क्रीडा क्षेत्र असू दे, सामाजिक क्षेत्रामध्ये आपण पाहतोय बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष श्रीधरदादा धुळे यांच्या वतीनं सातत्याने वेगवेगळे कार्य केले जात आहेत. बॉल चालला यावेळेस डीपमध्ये क्षेत्ररक्षक आले आणि ते चेंडूला गॅदर करतील तोपर्यंत 2 धावा घेण्याचा अवधी होता. बांडा संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 87 धावांचा सध्या तरी पाठलाग चालू आहे. षटक क्रमांक 3 मध्ये आपण आहोत. धावसंख्या 30 वरती पोहोचली आहे. या दरम्यान जय ताडोबा कळम संघ या ठिकाणी दाखल झालाय. त्यांचे मनपूर्वक स्वागत. खऱ्या अर्थाने सर्व प्रेक्षकांना उत्कंठा होती की या
शेवटच्या गटामध्ये शेवटच्या सामन्यामध्ये RCC पेठ संघाच्या विरोधात कोणता संघ खेळणार आहे आणि खऱ्या अर्थाने त्याचं उत्तर आता मिळालंय. काही क्षणामध्ये आपण पाहतो या ठिकाणी जय ताडोबा कळम संघ सुद्धा उपस्थित झालाय. कर्जत तालुक्यातील एक दर्जेदार संघ आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत करू आपण या बदलापूरच्या नगरीमध्ये. बदलापूरची ऐतिहासिक भूमी आहे. बदलापूर म्हणजे आपली पुण्यभूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. तसेच परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुद्धा पदस्पर्शाने पावन झालेली ही आपली भूमी आहे. तुमचं आमचं हे बदलापूर आपण पाहतो. जिथे प्रेक्षकांचं महापूर तिथे आमचं हे कुळगा बदलापूर. जाऊया मॅचच्या दिशेने. मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक विकेट आपण पाहतो. आता मात्र सडन कोलॅप्स या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. बॅक टू बॅक गमावलेले विकेट कुठेतरी भूमी 11 मांडा संघाला मॅच पासून दूर खेचतात. साठी युजेट षटकार. खर तर योगेश भालेकर यांनी अर्धशतक झळकावलं त्याबद्दल मात्र आपण पाहतोय. सूर्यकांत चंद्रकांतजी धुळे साहेब यांच्या वतीनं 500 रुपयांचं पारितोषिक इथे मात्र जरूर जमा झालेलं आहे. 38 धावा अंतिम चेंडू या षटकातला. टॅप केलाय, बॉल मागे चाललाय, बॉलच बॅक डीप मध्ये लॉंग ऑनला बॉल आपल्याला पाहायला मिळेल. फिल्डर तैनात आहेत. एक धाव मिळेल. शेवटच्या बॉलवरती कंप्लीट केली. सिंगल धावसंख्या 39 धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. उर्वरित चेंडू शिल्लक असतील ते 12 आणि उर्वरित 12 चेंडूंमध्ये विजयासाठी मात्र आपण पाहतोय भूमी 11 मांडा संघाला गरज असेल 48 धावांची. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान आपण पाहतोय या स्पर्धेला भेट देण्यासाठी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अंबरनाथ तालुका अध्यक्ष आदरणीय हेमंतजी अशोक भुईर साहेबांच्या ठिकाणी आगमन झाले. त्यांचे मनपूर्वक स्वागत आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय युवा उद्योजक जयजी कतोरे साहेब यांचे मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. आमदार चषकी स्पर्धा आपण पाहतोय आणि गेल्या 3 रात्रीमध्ये सातत्याने आपण पाहतोय ज्या मान्यवरांची आम्हाला या ठिकाणी उपस्थिती लाभली आहे. कुळगा बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक सन्माननीय चेतनदादा धुळे असतील, कुळगा बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक सन्माननीय राजेंद्रदादा धुळे असतील, मंगेशजी धुळे माजी बांधकाम सभापती, बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय श्रीधरदादा धुळे असतील, कुळगा बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक राजेशजी शर्मा असतील, प्रवीणजी धुळे असतील, अंकुश शेठ भालेराव यांना सुद्धा तुम्ही पाहताय जे मात्र मंगलदास मार्केटचे अध्यक्ष सुद्धा आहेत. सातत्याने ते मंगळवारी जास्त बाहेर निघत नाही आहेत कारण त्यांचा व्यवसाय सांभाळून अगदी आपण पाहतो स्पर्धेला ते वेळ देत असतात. या दरम्यान कुमारजी भुईर हे सुद्धा माझा आनंद घेत आहेत. संजयजी कराळे हे सुद्धा माझा आनंद घेत आहेत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण करू या स्पर्धेच्या वतीनं. चांगली दर्जेदार स्पर्धा. 12 चेंडू 48 धावांचा या ठिकाणी आव्हान आहे. हे कठीण आव्हान आहे परंतु क्रिकेटमध्ये राहुल सर कठीण अशी कोणतीच गोष्ट नसते. आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो प्रयत्न करावेच लागणार आहेत. या दरम्यान सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. बदलापूरचे गोल्डमॅन श्रीधरदादा धुळे यांचे युवराज अर्थातच गोल्डमॅन मितेश दादा धुळे यांच्या ठिकाणी आगमन झाले. त्यांचे मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आमदार चषक 2025 या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय अनेक मान्यवर तुम्हाला पाहायला मिळतील. या स्पर्धेचा आनंद घेत असताना VIP डाईज मधून नुकताच आगमन झाले गोल्डमॅन बदलापूरचे युवराज
मी तेजदादा धुळे यांचं मनपूर्वक स्वागत. येस मान्यवरांची मांदियाळी या स्पर्धेच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते. सोन्यासारखा माणूस आणि खरं तर 24 कॅरेट सोनं जरूर अंगावरती परिधान करतो, पण माणुसकीमध्ये देखील मोठं नाव आहे. पण यावेळेस गॅप मध्ये स्वागत केल्या मिळते दादांचं. यावेळेस देखील आपण पाहतोय जबरदस्त स्ट्रोक, चेंडू सीमा पलीकडे, 4 धावा. दूर संगीत डीजे ऑपरेटर देखील जरूर आपल्याला ऐकवतायत. सध्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती तुम्ही पाहतात बदलापूरचे गोल्डन मॅन म्हणून ज्यांची नेहमीच ओळख राहिलेली आहे. दादांचं आमच्या व्यासपीठावरती शुभागमन झालं, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या वतीनं आम्ही करतोय. 3.3 षटकांचा केस संपलाय. 47 धावा धावफलकावरती. अजूनही संघर्ष संपला नाहीये भूमी 11 मांडासाठी. मॅच इज ऑन. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होता. वेगवान चेंडू आडव्या बॅटनं ऑन साइड लॉप करण्याचा प्रयत्न असफल राहतोय. डॉट बॉलची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये. निर्धाव चेंडूची सांगता झालेली तुम्हाला पाहायला मिळेल. पेट संघ आला असेल तर यायचं आपण आपलं देखील स्वागत आहे, पण यानंतर मात्र विजेत्या संघांमध्ये पुढचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक तिथे, कॅच कंप्लीट. नो येस, फिल्डर तिथे मात्र उपस्थित होते. कोणत्याही प्रकारची मिस्टेक नाही. नो मिस्टेक फ्रॉम फिल्डर. अप्रतिम झेल विकेटचं पतन आपण पाहतोय. 1 मोर विकेट गॉन. आणि याच दरम्यान तुम्ही पाहतायत आमचे सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व. खरं तर बदलापूर नगरी म्हटलं की ज्यांच्या माध्यमातून मोठी रजनी स्पर्धा आपण पाहतो, ज्यांच्या तालमीत अनेकशे खेळाडू जरूर घडले गेले. आमचे शहबाज चाचा बुबेरे यांचं ते नुकतं शुभागमन होतंय. मोस्ट वेलकम शहबाज चाचा, आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे. आणि येस नक्कीच तुम्ही पाहतायत व्यासपीठावरती गोल्ड मॅन मितेश दादा धुळे यांचं आपल्या अतिथी मंचावरती स्वागत आहे. शेवटचा चेंडू या षटकातला. ओहो, अनप्लेबल यॉर्कर, ड्रीम ऑफ बॉलर ऑफ द बॉल. जबरदस्त चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. एखाद्या गोलंदाजानं रात्री स्वप्न पाहावं असा हा चेंडू त्यानं आता मैदानाच्या आतमध्ये हाताळलाय. ड्रीम बॉल ऑफ द बॉलर. स्वप्नात जणू काही असा चेंडू हाताळला जातो आणि आज मैदानाच्या आतमध्ये तसा चेंडू हाताळून दाखवलाय. अनप्लेबल यॉर्कर. फलंदाज होतोय बाद. योगेश आला होता दुसऱ्या षटकामध्ये. पहिल्या स्पेलमध्ये 7 धावा खर्च करत असताना 2 विकेट त्याने मिळवले होते, आणि या स्पेलमध्ये तो आला, त्याने 8 धावा खर्च केला आणि तब्बल 3 विकेट मैदानाच्या आतमध्ये मिळवले. वॉट अ स्पेल बाय योगेश भालेकर. मैदानाच्या चारी बाजूंना ती फलंदाजी असो ती गोलंदाजी असतो, नाव एकच, योगेश भालेकर.
उंच भरपूर लांब चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. मैदानाच्या दुप्पटला अक्षरशः फेकून दिला डीप मिड विकेट. हवाई यात्रेवरती 6 धाबांसाठी आता उर्वरित 5 चेंडूचा खेळ शिल्लक आणि विजयासाठी तब्बल 33 धाबांची मैदानाच्या आतमध्ये गरज आहे. सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. एका बाजूला भाबाळे ब संघ मैदानाच्या आतमध्ये लढतोय आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय भूमी 11 मांडा. संघर्ष आहे आणि ते मात्र आपण पाहतोय आणखीन एक जबरदस्त प्रहार आक्रमण केलंय गोलंदाजावरती. बॅक टू बॅक सलगचा दुसरा 2 in a row सिक्सर. आला होता त्यानं आल्या आल्या आक्रमण केलंय. ओ नाही, यावेळेस संपर्क झाला नाहीये. बघा सलग 2 षटकार आले होते. कुठेतरी असं वाटलं की पुन्हा एकदा शिरका होण्याचा प्रयत्न सुरू झालाय, पण नाही, आता कठीण झाली मॅच. राहुल चव्हाण बदलापूर, विनंती आहे की आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. ओ यावेळेस देखील बॅट चेंज आणि चेंडू शॉर्ट थर्ड लढवला जातोय. आता इथून असं म्हणू शकतो की आपण फक्त औपचारिकता शिल्लक. राहुलजी चव्हाण सरांना विनंती असेल की आपण मॅडे सरांशी संपर्क करा लगेचच. सन्माननीय सन्माननीय राजेंद्र दादा धुळे आपण पाहतोय. माजी नगरसेवक साहेबांच्या कटआउटला जर बॉल डायरेक्टली धडकला तर त्या फलंदाजाला 1000 रुपयांचं पारितोषिक आमचे गोल्डन मॅन अर्थातच बदलापूरचे मितेश दादा धुळे यांच्या वतीनं ते पारितोषिक असेल. आणि आयोजक आमचे पाहतात या स्पर्धेचे जनक हरीश शेठ धुळे आणि खऱ्या अर्थाने ज्यांच्या सन्मानाने ही स्पर्धा आहे ते अर्थातच परमनंट दमदार आमदार सन्माननीय किसनराव कतोरे साहेब यांच्या कटआउटला जर बॉल हिट झाला तर रोहिताजी केने साहेब उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीनं देखील 1000 रुपयांचं पारितोषिक. औपचारिकता पूर्ण झाली आहे. सामना संपलाय, मॅच फिनिश. आणि सामना ते जिंकलाय तो अर्थातच बाबाले ब या संघाने. आणि नो डाऊट अबाउट सामनावीरचा किताब आपण देणार आहोत, ज्यानं बॅटिंग करताना तब्बल 59 डबा एकवटल्या आणि गोलंदाजी करताना आपण पाहतोय महत्वपूर्ण तब्बल 5 विकेट मिळवले 2 षटकांच्या स्पेलमध्ये. तो अर्थातच या संघाचा महत्वपूर्ण खेळाडू ट्रम्प कार्ड योगेश भालेकर.